सो हॅलो फ्रेंड्स, आज पुन्हा एक नवीन रेसिपी आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण फिश घेतलेली आहे. इकडची सगळ्यात फेमस फिश, त्याला नाईल फिश म्हणतात किंवा ब्ल्यू फिश देखील म्हणतात. तर अगदी आपल्या इकडे जशी पॉम्पलेट असते अगदी तशीच चव, तशी टेस्ट लागते, खूप मस्त. तर सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता, धुतल्यानंतर साफ केल्यानंतर तिचे खवले वगैरे काढल्यानंतर तिचा कलर हा असा या प्रकारे तुम्हाला दिसू शकतो. तर मीडियम साईजमध्ये काप करून घेतलेले आहेत. आपल्याला सगळ्यात पहिले त्याला मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट करण्याची तशी गरज नाही आहे, कारण ह्या फिशला जास्ती वास नसतो, जास्ती म्हणजे अगदी काहीच नसतो, पण तरी देखील आपण थोड्या वेळासाठी मॅरिनेट करणार आहोत. तर त्याच्या आधी फ्रेंड्स, माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा. दररोज एक नवीन नवीन व्हिडिओ येत असतात आणि रेसिपी आवडल्यास शेअर करायला विसरू नका. चला आता आपण सुरुवात करूया. आता आपण फिशचे मध्यम आकाराचे तुकडे असे पीसेस करून घेतलेले आहे. तुम्हाला जशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. तर सगळ्यात पहिले तर आपण हळद टाकूया त्याच्यावर. हळदने त्याला मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर माझ्याकडे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, थोडीशी त्याच्यामध्ये तिखी आहे, तर तीच मी ह्याच्यामध्ये वापरते. मी दुसरा कुठला मसाला वापरणार नाही आहे, त्यामुळे हा काश्मीरी लाल मिर्च पावडर थोडा तिखटवाला आहे, तो मी ह्याच्यामध्ये टाकते. नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. आता व्यवस्थित सगळं टाकून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही आहे. तर आता मी याला हातांनी सगळं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे प्रॉपर दोन्ही साईडने आपल्याला फिशला हळद, मीठ आणि मसाला लागला पाहिजे. या पद्धतीने आपण व्यवस्थित करायचं. याला काटे नसल्यामुळे आरामात आपण असं लावू शकतो. जर दुसरी कुठली फिश तुम्ही वापरत असाल तर मसाला लावताना थोडासा जपून वापरायचा, कारण काही फिशला भरपूर काटे असतात. आता नुसती तुम्हाला फिश फ्राय करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये मग एक्स्ट्रा काही टाकू शकता, जसं की धना पावडर, जिरा पावडर किंवा अद्रक लसूणची पेस्ट टाकू शकता, कोकमचा पाणी टाकू शकता किंवा चिंचेचा कोळ टाकू शकता. तर जर तुम्हाला फक्त फ्राय करायचं असेल, बेसन पीठ किंवा मैद्याचं पीठ, तांदळाचं पीठ हे टाकू शकता. पण आपण फिश करी करतोय त्यामुळे आपण एवढंच लावून घेणार आहोत. आणि आता आपण 5 मिनिटासाठी याला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण फिश करी बनवायची जी तयारी आहे ती तयारी करायला सुरुवात करूया. सो पॅन गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही खडे मसाले मी टाकते आहे. तुमच्याकडे जितके अवेलेबल असतील तितके तुम्ही वापरू शकता. आणि याची मी डिस्क्रिप्शनवर काय वापरले ते मी लिहून देईलच. आणि याला आपल्याला जस्ट रोस्ट करायचं आहे, जास्ती वेळ नाही, फक्त कलर चेंज होईपर्यंत. तर हे सगळं गरम झाल्यानंतर त्याची एक मस्त फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट गरम मसाला देखील भाजीमध्ये वापरू शकता, पण त्याची चव आणि याची चव याच्यामध्ये खूप फरक पडतो. ही आपली भाजी खूप छान होते असं केल्याने. तो तुम्ही असं करून बघा, तुम्हाला नक्की त्याच्यामधला फरक जाणवेलच आणि भाजी खूपच छान मस्त होते आपली. तर फाईन पेस्ट तयार आहे. दुसरा एक मसाला आता आपण करायला घेऊया. 1 इंच अद्रक किसून टाकले, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक ही छोटी हिरवी मिरची, थोडंसं पाणी, 1-2 चमचे आणि नंतर कोथिंबीर देखील टाकून घेतलेली, कोथिंबीर, पुदिना आणि एक मोठ्या साईजचा टमॅटो. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त फाईन पेस्ट आपली तयार आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, त्यांना बारीक साईजमध्ये आपण कापून घेतले. तर ह्या प्रकारे आपले कांदेसुद्धा तयार आहेत. आणि आता आपण जी फिश मॅरिनेट करायला ठेवली होती त्याच्यावर मी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकले, थोडंसं कुरकुरीत होण्यासाठी. तर ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही वापरा, नाही तर नाही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल, पण आपले फिश कुरकुरीत होतात म्हणून मी वापरलं. पॅन गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आपलं नॉर्मल तेल टाकलेलं आहे, सनफ्लॉवर ऑइल. तर तुम्ही मस्टर्ड ऑइलमध्ये, राईच्या तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता. आता आपल्याला एक फिश याच्यामध्ये टाकून व्यवस्थित दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे आहे. आणि या फिशला जास्ती वेळ लागत नाही, त्यामुळे ही फिश लवकर फ्राय होते. त्यामुळे आपल्याला आणि जास्ती आपल्याला फ्राय करायची नाही, कारण आपण जेव्हा त्याची करी बनवणार आहे तेव्हा ती शिजली जाते. त्यामुळे पटकन आपल्याला एका 2 ते 3 मिनिटामध्ये फिश काढून घ्यायची, जास्ती वेळ फ्राय करायचं नाही. आता ही एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर जे तेल उरलेलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला करी बनवायची आहे. तेल जर जास्ती असेल तर तुम्ही कमी करून घ्या. आता तुम्ही या अशा फिश फ्राय देखील खाऊ शकता, पण आपण करी बनवतोय त्यामुळे तेल गरम झालेलंच आहे ऑलरेडी. आता त्याच्यामध्ये 2 छोट्या साईजचे मी तेजपत्ता टाकला, जर मोठा असेल तर 1 टाकून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं, याच्याने खूप छान मस्त फ्लेवर येतो, त्यामुळे हे तुम्हाला टाकायचंच आहे. आता जी कांदे आपण कापून घेतलेले होते ते आपण याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त सोनेरी कलर येऊपर्यंत त्याला
फ्राय करायचा आहे. कांद्यांचा कलर चेंज झालेला आहे, सोनेरी कलरचे कांदे झालेत. आता थोडीशी हळद टाकून घेऊ आपण. चिमूटभर हळद म्हणजे अर्धा टीस्पून छोटा इतकी हळद टाकून घेतलेली आहे. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया आपण. मिक्सरमध्ये केलेलं जे मसाला वाटण आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊन आणि नंतर सगळं मिक्स करूया. एका 5 ते 7 मिनिटापर्यंत मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर जोपर्यंत मसाल्यामधून तेल पूर्ण वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता साईडला आता तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला एकदम परफेक्ट झाला आहे. सो आता आपण याच्यामध्ये गरम मसाला पावडर जी मी केलेली होती मिक्सरमध्ये त्याच्यापैकी 1 चमचा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर तुम्ही हा सगळा मसाला देखील टाकू शकता. जर तुम्हाला खूपच झणझणीत हवं असेल तर तुम्ही सगळं टाकू शकता. आज माझ्याकडे लहान मुलं देखील खायला येणार आहेत, त्यामुळे मी चवीला थोडंसं कमी झणझणीत करते आहे. तर हे सगळं काही आता मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित एकदम. मसाला आपला एकदम परफेक्ट तयार झाल्यानंतर आपली रेसिपी खूप छान होते, त्यामुळे मसाला सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. आता याच्यामध्ये मी फक्त कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर 1-2 चुटकी इतकी टाकली आहे आणि चवीपुरते मीठ. मॅरिनेशन करताना आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आपण सांभाळूनच मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला जितकी करी करायची आहे तितकी तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा. याच्यामध्ये गरम पाण्याने आपल्या भाजीला नेहमी चव चांगली लागते, मी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते. तर गरम पाणी मी 1 ग्लास इतकं टाकलेलं आहे. मला जेवढी करी करायची आहे तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता, अजून 1 ग्लास तुम्ही ॲड करू शकता. आता तुम्ही बघू शकता मस्त तेलाचा तवंग देखील आलेला आहे. आता या फ्राय केलेल्या फिश आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि जास्ती वेळ फ्राय करायचं नाही आपल्याला याच्यामध्ये. करीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 2-3 मिनिटापर्यंत फक्त शिजवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. तर आजची आपली फिश करी तयार आहे. कोथिंबीर थोडीशी कापून वरून टाकायची आहे. तर आजची फिश करी कशी वाटली फ्रेंड्स, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही देखील करून बघा आणि आवडल्यास कमेंट्स करायला विसरू नका मला. सो आजची फिश करी तुम्ही कोकणी स्टाईलमध्ये आपल्या एकदम मस्त भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, उद्या पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया.